भेट नाही झाली का तुमची नेत्यांची नवीन? नाही आता उईके सर नाही उईके सरांसोबतही भेट नाही झाली, कारण ते फोनच उचलत नाही तर काय बोलणार आहे त्यांच्यासोबत. सुरू आहे अजून तर कसं आहे, मी सहज फोन लावला, मला काही त्याच्यात विषय नाही. आता आपण गावात राहतच नाही त्याच्याबद्दल म्हणतच नाही मला. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महायुतीच्या माध्यमातून 1 रुपयाच्या पीक विम्याचा मोठा गाजावाजा केला गेला. आज हेच महायुती शासन हे 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करण्याच्या विचाराधीन असल्याचं प्रसारमाध्यमातून माहीत झालं. खऱ्या अर्थाने ही पीक विमा कंपनी कधीच शेतकऱ्याच्या हिताची नव्हती. एकदाचं रतन खत्रीच्या मटक्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतं, पण या प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर नाही. कारण यामध्ये संगनमताने ही राज्यकर्ती जमात यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर लूट करतात व शेतकऱ्यांना बदनाम करतात. खऱ्या अर्थानं मागील 3-4 वर्षामध्ये आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. चालू खरीप हंगामामध्ये 342 शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक विवंचनेमध्ये येऊन नैराश्यात येऊन आपले जीवन संपविले. 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबरच्या अतिवृष्टीने जिल्ह्यात प्रचंड हाहाकार माजला, मोठं नुकसान झालं. तरीही अद्यापपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहे. ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नेत्यांच्या व कंपन्यांच्याच हिताची आहे. राज्य शासनाने ही योजना बंद करण्याचा विचाराधीन जो विचार केलेला आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही तांत्रिक चुका निर्माण झाल्या असतील किंवा कोणी त्याच्यासाठी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. पण दुर्दैवाने ही योजना कायमची बंद करण्याचा जो आज षड्यंत्र व पाप हे महायुती शासन करत आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. आणि हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या राज्य शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे.